आपणा सर्वांना नमस्कार. मी रुद्रशेखर जोशी केसरीनंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण ह्या व्हिडिओत जाणून घेऊया श्रीपाद श्री वल्लभ स्वामी यांचा जन्म कसा झाला. पिठापुरी तीर्थक्षेत्र प्रसिद्ध आहे. येथे पूर्वी आपळराज नावाचा ब्राह्मण राहत होता. त्याची शाखा होती आपस्तंभ. धर्माने वागणारा, भगवंताची भक्ती करणारा व सात्विक वृत्तीचा होता. त्याची पत्नी देखील सुमती श्री विष्णू दत्ताची भक्ती करीत असे. पतिव्रता धर्माने पतीची सेवा करीत असे. एकदा अमावस्येच्या दिवशी त्यांच्याकडे श्राद्ध होते. श्राद्ध तर पण झाले होते, पण ब्राह्मण भोजन बाकी होते. पण त्याच वेळी श्री दत्तात्रय महाप्रभू तिच्याकडे अतिथी म्हणून आलेत व भिक्षा मागू लागलेत. तेव्हा सुमती विचार करू लागली, अजून ब्राह्मणांचे भोजन व्हायचे आहे. यांना भिक्षा द्यावी की नाही? नाही दिली तर अतिथी परत जातील. म्हणून तिने लगेच भिक्षा घेतली व ती त्यांना दिली. तिची ती सेवा तत्परता पाहून त्यांनी मूळ श्री दत्त स्वरूपात तिला दर्शन दिले. ब्रह्मा विष्णू महेशाचे दर्शन झाल्याने ती आनंदी झाली. तिने त्यांची अनेक प्रकारे स्तुती केली. तेव्हा श्री गुरुदत्तांनी तिला वरदान मागण्यास सांगितले. माते, आपली काय इच्छा आहे ती सांगावी. तिने सांगितले, हे गुरुदेवा, माझे दुःख काय सांगणार. मला अपत्य झालीत, पण ती जन्मताच गतप्राण झाली. 2 पुत्र जगलेत, पण त्यात एक आंधळा आहे तर एक पांगा आहे, ज्यांचा काहीही उपयोग नाही. मला फक्त एक पुत्र द्यावा, पण तो तुमच्यासारखा ज्ञानी, तपस्वी, जगदवंद्य व देवासारखा परम पुरुषार्थी असावा. श्री दत्तात्रय म्हणाले, तुझ्या मनाप्रमाणे तुला एक पुत्र प्राप्त होईल, पण तुम्हाला दोघांनाही प्रत्येक वेळी त्याचेच बोलणे ऐकावे लागेल. त्याच्या मनाप्रमाणे चालावे लागेल. त्याला विरोध करू नये. तिने होकार दिला. श्री दत्तात्रयांनी तथास्तु म्हटले व निघून गेले. हा सर्व वृत्तांत तिने आपल्या पतीस सांगितला. त्यांनाही आनंद झाला. ते म्हणाले, त्यांनी तुला माता म्हटले आहे ना, ते तुझ्या उदरी नक्की जन्म घेतीलच, तुझी इच्छा पूर्ण करतीलच. त्यानंतर तिला ब्राह्मण भोजनाची आठवण झाली. ब्राह्मणांचे भोजन होण्याच्या आतच त्यांना भिक्षा दिली. त्यामुळे तिच्या मनाला जरा वाईट वाटत होते. पण तिच्या पतीने सांगितले, प्रत्यक्ष भगवंत येऊन भिक्षा घेऊन गेलेत, यापेक्षा आणखीन काय हवे. त्यामुळे आपले पितृगण कृतार्थ होऊन स्वर्गलोकी जातील. हे ऐकून तिचे समाधान झाले. त्यानंतर ब्राह्मणांचे भोजन झाले. त्यानंतर पतीची सेवा करण्यात तिचे दिवस आनंदात जात होते. काही दिवसांनी ती गर्भवती राहिली. यथावकाश कालावधीनंतर ती प्रसूत झाली. तिला पुत्र झाला. ब्राह्मणांना त्याचे भविष्य विचारले. त्यांनी सांगितले, हा पुत्र तपस्वी होईल, अवघ्या विश्वास मार्गदर्शन करेल. हे ऐकून सुमती व आपळराज आनंदी झाले व त्याचे नामकरण केले श्रीपाद. तो मोठा होऊ लागला. 7 वर्षाचा झाल्यानंतर त्याचे मौंज किंवा उपनयन संस्कार केला. त्यानंतर त्याचे ज्ञान प्रकट झाले. वेदशास्त्रे तो मुखोद्गत असल्यासारखे बोलू लागला. आचार, विचार, व्यवहार, भक्ती, कर्मज्ञान, योग सारे काही त्याचे ज्ञान प्रकट झाले. त्यानंतर तो पुढे लोकांना मार्गदर्शन करीत जीवन जगू लागला. जेव्हा 16 वर्षाचा झाला तेव्हा त्याच्या मातापित्यांनी त्यास विवाहाबाबत विचारले. तेव्हा त्याने आपल्या मातापित्यांना सांगितले, मी आयुष्यभर ब्रह्मचारी राहीन, तपस्या करेन. योगरूपी स्त्री हीच माझी पत्नी आहे. म्हणून मी पुढे श्रीपाद श्री वल्लभ या नावाने प्रसिद्ध होईल. आता मी उत्तर दिशेकडे तपस्या करण्यासाठी जात आहे, तरी मला आपण थांबवू नये. मातापित्यांनी सांगितले, आम्ही तुला थांबवणार नाही, पण तुला एक सांगतो, हे तुझे दोघे बंधू, एक आंधळा आहे, एक पांगळा आहे. म्हणून आम्हाला म्हातारपणी सेवा करण्यासाठी तू थांबावे अशी इच्छा होते. श्रीपाद श्री वल्लभ स्वामींनी सांगितले, इतकेच ना, मी आता तुमचे दुःख दूर करतो. असे म्हणून आपल्या दोघेही बंधूंवरती कृपादृष्टी टाकले आणि काय आश्चर्य, ते सर्वांग सुंदर झालेत, सशक्त झालेत. आपल्याला श्रीपादने जीवनदान दिले आहे हे पाहून त्यांनी त्यास नमस्कार केला. श्रीपाद श्री वल्लभांनी सांगितले, तुम्ही शतायुषी व्हाल. आपल्या मातापित्यांची सेवा करावी. तुमच्याकडे धनसंपत्ती भरपूर राहील. तुमचे पुढील वंशज देखील वेदशास्त्र संपन्न व सदाचारी होतील, असे आपल्या बंधूंना सांगितले. मातापित्यांनी श्रीपाद श्री वल्लभांना आशीर्वाद दिला व ते उत्तर दिशेकडे तपस्या करण्यासाठी निघून गेलेत. हेच श्रीपाद श्री वल्लभ स्वामी नावाने यानंतर पुढे प्रसिद्ध झालेत. ही कथा श्री गुरुचरित्र ग्रंथात अध्याय 5 मध्ये सविस्तररित्या वर्णन केलेली आहे. ती संक्षिप्तरित्या या व्हिडिओत प्रस्तुत केली.
आपणास आवडली असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईब शब्दावर जरूर क्लिक करा. धन्यवाद. नमस्कार. जय केसरी नंदन.